अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील एका परिसरात राहणारी 21 वर्षीय महिला ही तिच्या माहेरी भावाच्या साक्षगंध कार्यक्रमासाठी आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन गेली होती। 9 मे रोजी मध्यरात्री 2 वाजता सुमारास त्या महिलेला तिच्या घरासमोरील युवकाने फूस लावून पळून नेल्याचा आरोप महिलेच्या पतीने पोलीस स्टेशन येथे तक्रारीत केलेला होता। त्या तक्रारीत सदर महिलेच्या घरासमोरील असलेला शेख असीम शेख कलीम या युवकाने तिला फूस लावून पळून नेल्याचा आरोप महिलेच्या पतीने केलेला होता। त्यानंतर येवदा पोलिसांनी सदर महिला व संबंधित पळून घेऊन गेलेल्या युवकाचा शोध सुरू केला। तब्बल 4 दिवस येवदा पोलिसांना दोघांनाही शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागले व काल रविवार रोजी गुप्त माहितीच्या आधारे येवदा पोलिसांनी सायंकाळी 10 वाजता सुमारास त्या महिलेला व तिच्या सोबत असलेल्या युवकाला अमरावती येथून ताब्यात घेतले व येवदा पोलीस स्टेशन येथे घेऊन आले। संबंधित महिलेला तिच्या कुटुंबाकडे सुखरूप स्वाधीन करण्यात आले। सदरची कार्यवाही ही ठाणेदार लक्ष्मण डेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कार्यवाहीमध्ये पंकज नडकांडे, शरद सारशे, सुधाकर चव्हाण, सुमित गवई, अलका तसरे, अनिल भटकर यांचा सुद्धा सहभाग होता। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।